नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनल वरती मी आपले स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न वापरून ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती घेणार आहोत। जे पेपर पॅटर्न आहे ते तुम्ही कोणत्याही पद्धतीचे वापरत असाल किंवा स्वतः तयार करून वापरत असाल तर त्यामध्ये जर एकदा तुम्ही तयार करून ठेवले असतील पेपर पॅटर्न तर त्यामध्ये उंची जर कमी जास्त असेल किंवा शोल्डर कमी जास्त असेल, गळा कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस कशा पद्धतीने करावे लागतात तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओचा आहे स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथे मी आता हे पेपर पॅटर्न घेतलेले आहेत। तर हे जे पेपर पॅटर्न आहे 40 साइजचा आहे। तर इथे पाहू शकता हा बॅक साइडचा पार्ट आहे। त्यानंतर हे दोन्ही पार्ट जे आहे इथे प्रिन्सेसचे आहेत। तर प्रिन्सेसचे दोन्ही पार्ट घेतलेले आहे, हा हुकपट्टीचा भाग आणि फिटिंगच्या साइडचा पार्ट आणि त्याच्यासोबतच आपण इथे स्लीवचा पार्ट सुद्धा घेतलेला आहे। तर आजच्या भागामध्ये आपण प्रिन्सेसचा पार्ट कशा पद्धतीने कमी जास्त करू शकतो त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। तर हा जो पार्ट आहे तो आपल्या इथे अस्तरवरती कटिंग करायचा आहे। तर चला आपण इथे अस्तर सुद्धा कटिंग करून घेऊयात। तर इथे मी हा जो काही पेपर पॅटर्न घेतलेला आहे तर तो पेपर पॅटर्न मी इथे मोठ्या साइजचा घेतलेला आहे। तुम्ही इथे छोटी जरी साइज घेतलेली असेल तरी कमी जास्त माप जे करण्याची पद्धत आहे तर ती इथे सेम राहणार आहे। तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये। तर हा जो ब्लाउज आहे मला इथे बॅक साइडला हुक करायचे आहेत, म्हणजे बॅक साइडला ओपन असणार आहे आणि पुढची साइड याची बंद राहणार आहे। तर त्याच्यासाठी मी हा बॅक साइडचा पार्ट जो आहे इथे ओपन साइडला ठेवून घेतेय। त्यानंतर हा जो आपला हुकपट्टीचा भाग आहे तर फ्रंट साइडला याला बंद आहे आणि बॅक साइडला हुक आहे। तर बॅक साइडचा पार्ट मी ओपन साइडला ठेवला आणि जी बंद बाजू आहे फ्रंटच्या साइडची ती मी इथे बंद बाजूवरती ठेवलेली आहे। आता इथे आपल्या स्लीव्ज या साइडला ऍडजस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे जो फिटिंगचा पार्ट आहे फ्रंट साइडचा तो आपला इथे मध्ये सेंटरला ऍडजस्ट होऊन जाणार आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने हा पॅटर्न इथे तुम्ही बसलेला आहे पाहू शकता। तर इथे हा पॅटर्न जो आहे 40 साइजचा आहे, त्यामुळे अस्तर जे आहे मी इथे 1 मीटर घेतलेला आहे। 36च्या पुढे कोणती साइज असेल तर तुम्ही इथे 1 मीटरच अस्तर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ब्लाउज आरामात बसतो। जर तुम्ही 36-38 साइज साठी जर 80 सेंटीमीटरचं अस्तर घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला जोड द्यावे लागतात आणि ब्लाउज शिवायला सुद्धा खूप सारा टाइम जातो। तर त्याच्यासाठी तुम्ही 1 मीटरचं जर अस्तर घेतलं तर तिथे वेळ सुद्धा वाचतो आपलं शिवताना आणि प्रॉब्लेम सुद्धा कमी येतात। तर आता हे सगळे पॅटर्न जे आहे मी आहे तसंच इथे अगोदर आखून घेतेय। तर आता हा पार्ट जो आहे आपण इथे फ्रंट बॅक हुकचा आहे तर इथे बॅक साइडला मी 5 इंचाचं अंतर इकडच्या साइडने सोडून देतेय। तुम्ही इथे पाहू शकता मी 5 इंचाचं अंतर सोडून दिलंय। इथे मी बॅक साइडचा पॅटर्न इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। आता याचं आपण जे काही गळ्याचं मार्किंग आहे ते सुद्धा करून घेऊया लगेचच। तर गळारुंदीचं मार्किंग करून घेतलं आणि गळ्याचा सुद्धा आपण इथे आकार काढून घेऊयात, म्हणजे जेव्हा आपल्या इथे गळ्याच्या मार्किंग मध्ये कमी जास्त करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला इथे लगेच समजून घेता येईल। तर मी इथे गळ्याचा शेप सुद्धा काढून घेतला। यानंतर इथे मी फ्रंट साइडचा पार्ट घेतेय। तर मी इथे थोडंसं अंतर सोडूनच काढलंय कारण इथे आपला शोल्डरला सुद्धा इथे समजून घ्यायला थोडासा स्पेस पाहिजे म्हणून। तर आता हा प्रिन्सेसचा पॅटर्न आपण काढून घेतला। त्यानंतर हा प्रिन्सेसचा शेप जोडण्यासाठी आपल्या इथे 5 इंचाचा कपडा लागतो। तर हा 5 इंच मी इथे एक्स्ट्रा वाढवून घेतेय। जर तुम्ही पेपर पॅटर्न तयार करताना इथे हा जर पॅटर्न ऑलरेडी वाढवलेला असेल तर हा शेप जो आहे तुम्हाला परत इथे 5 इंच वाढवण्याची गरज नसते। तर ही पेपर कटिंग करताना हा शेप मी इथे वाढवलेला नाहीये, जेवढं माप आपल्याला लागतं तेवढंच माप मी इथे टाकलेलं आहे, त्यामुळे मी इथे 5 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। जर पेपर पॅटर्न मध्ये तुम्ही वाढवलेला असेल तर कपड्यावरती कटिंग करताना 5 इंच अजिबात वाढवायचं नाहीये। तर हा
फ्रंट साईडचा पार्ट आपला तयार झालाय. आता स्लीव्ज मी आखून घेतेय. Let's not miss this opportunity. Leave in with me. तर इथे आता आपण बॅक साईडचा पार्ट काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंट साईडचा गळ्याच्या साईडचा पार्ट इथे आखून घेतलेला आहे. त्यानंतर इथे फ्रंट साईडचा फिटिंगचा पार्ट इथे आखून घेतलेला आहे आणि इथे स्लीव्हचा पार्ट आपण आखून घेतलेला आहे. तर इथे फ्रंट साईडच्या टक्सच्या साईडला मी इथे 5 इंच वाढवलेला आहे. सोबतच जो आपला फ्रंट साईडचा फिटिंगचा पार्ट आहे तिथे सुद्धा आपल्या टक्सला जॉईंट करण्यासाठी 5 इंच लागणार आहे. तर इथे ही सुद्धा बाजू मी आखून घेतलेली आहेत, म्हणजेच इथे 5 इंच वाढवून घेतलेले आहे. तर हे 5 इंच जर तुम्ही पेपर पॅटर्न तयार करताना वाढवलेला असेल तर इथे कपड्यावरती कटिंग करताना तुम्हाला वाढवायचं नाहीये. पण आता इथे मी पेपर पॅटर्न मध्ये वाढवलेलं नव्हतं, त्यामुळे मी इथे या दोन्ही साइड मध्ये वाढवून घेतलेला आहे. तर तुम्ही पेपर पॅटर्न कोणत्याही पद्धतीचे वापरत असाल तर हा जो पॅटर्न इथे तुम्ही आखलेला दिसतोय, तुम्हाला वाढवलेला दिसतोय, तर तो तुम्ही इथे पेपर पॅटर्न मध्ये वाढवलेला आहे की नाही ते कन्फर्म करायचं आहे. जर वाढवलेला असेल तर वाढवू नका, नाहीतर आपली ब्लाऊजची साईज इथे वाढू शकते. तर आता सगळ्यात अगोदर आपण पाहतोय की ब्लाऊजची जर इथे उंची वाढली तर काय करायचं आहे आणि त्याच्यात काय चेंजेस करायचे आहे. तर आता पॅटर्न नुसार मी जसा पॅटर्न होता तसाच मी इथे आखून घेतलेला आहे. तर ब्लाऊजची अगोदर उंची पाहतोय आपण, तर इथे पूर्ण उंची इथे आहे 16 इंच, म्हणजे ब्लाऊजची तयार उंची इथे 15 इंच आहे. तर इथे नॉर्मली ब्लाऊजची उंची जी आहे 15 ते 15.5 इंच किंवा 16 इंच पर्यंत असू शकते. पण ब्लाऊजची जर इथे उंची तुमची 15 इंच ऐवजी 16 इंच जर असेल तर आपल्याला उंची कुठून वाढवायची आहे, तर उंची आपल्या इथे खालच्या साईडने वाढवायची आहे. आता हा पॅटर्न मी एकदम खालच्या साईडने इथे कटिंग केलाय, त्यामुळे मी फक्त इथे मार्किंग करतेय तुम्हाला समजावं म्हणून. तर इथे खालच्या साईडने आपला 1 इंच वाढवायचा आहे. समजा इथे ब्लाऊजची उंची 15.5 असेल तर टोटल आपली तयार उंची इथे कापडावरती असणार आहे 16.5 इंच. तर 16.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे खालच्या साईडने आपला अर्धा इंच वाढवून घ्यायचं अशा पद्धतीने. आता इथे बॅक साईडला आपल्याला उंची वाढवणं एकदम सोपं असतं, त्याच्यामध्ये जास्त काही चेंजेस नसतात. फक्त खालच्या साईडने जेवढी उंची आपल्याला वाढवायची आहे, अर्धा इंच असेल 1 इंच असेल तेवढं आपल्या खालच्या साईडने वाढवायचं आहे. पण त्याच पद्धतीने आपला जर फ्रंट साईड मध्ये उंची वाढवायची असेल तर जसं आपण बॅक साईडला इथे उंची वाढवली आहे तेवढीच उंची आपली इथे फ्रंट साईड मध्ये वाढवायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगोदरचं जे मार्किंग आहे मी इथे पिंक कलरच्या चॉकने केलेलं आहे. आता मी इथे ब्लू कलरचा चॉक वापरतेय. तर इथे मार्किंग वाढवण्यासाठी आपण इथे बघतोय, तर इथे खालच्या साईडने आपला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आता इकडच्या साईडला आपण वाढवलं म्हणजे आपण जो काही इथे फिटिंगचा आपला पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं इथे अर्धा इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे इथे बॅक साईडच्या पार्ट मध्ये आणि फ्रंट साईडच्या पार्ट मध्ये दोन्ही पार्ट मध्ये आपल्या इथे खालच्या साईडने उंची वाढवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जास्त काही चेंजेस करायचे नाही. याच्या सोबतच आपल्याला जर उंची इथे कमी करायची असेल तर उंची कमी करताना जेवढा आपण पॅटर्न आहे तसं आखून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे बरोबर खालच्या साईडनेच आपल्या इथे अर्धा इंचा वरती इथे मार्किंग करायचं आहे. म्हणजे हा पूर्ण मार्किंग आहे आपला 15 इंच. तर 15 इंचाच्या वरती समजा जर 14 इंचाची इथे उंची असेल किंवा 14.5ची असेल, आता इथे आपण 14.5 समजलं तर इथे खालच्या बाजूने आपला अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे ऑलरेडी अगोदरची जी उंची आहे ती आहे 15 इंच. तर आता कमी करताना अर्धा इंचावरती मार्किंग केलं तर 14.5ची उंची आपली इथे तयार होणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे येलो लाईन पासून इथे टेप ठेवलेला आहे. तर 15.5 इंच आपली इथे उंची भरती आहे, म्हणजे तयार ब्लाऊजची उंची आपली इथे 14.5 असणार आहे. सेम तसंच आपल्याला फ्रंटच्या साईड मध्ये सुद्धा खालच्या बाजूने इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे आपल्याला ही लाईन काढून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण उंची जी आहे आपली इथे 16 इंच भरती आहे. म्हणजे इथे फ्रंट साईड मध्ये आपण प्रिन्सेसच्या 1.5 इंच ऍड करत असतो आणि यामध्ये मी इथे जो काही हुक लुकची बाजू आहे म्हणजे गळ्याची बाजू आहे त्यामध्ये आपण जो अर्धा इंच इथे कमी करतो तो मी इथे अर्धा इंच कमी केलेला नाहीये, तो आपल्या इथे टक्स मध्ये ऍडजस्ट करायचा आहे. हा जो तिरका भाग आहे कट केलेला नाहीये.
तर इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून फक्त आपलं उंची कमी करायची आहे. सेम तसंच आपल्याला या फिटिंगच्या पार्ट मध्ये सुद्धा अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीने उंची कमी करून घ्यायची आहे. यानंतर आता आपण गळ्याचं मार्किंग पाहतोय. गळ्याच्या मार्किंग मध्ये बदल झाले तर काय करायचं आहे. तर हा जो बॅक साईडचा पार्ट आहे मी इथे ऑलरेडी गळा काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बघायचंय की गळ्याची उंची इथे तुम्ही पाहू शकता डीप गळा आहे आणि 12 इंचाचा इथे गळा आहे. तर 12.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे. तर इथे हाच गळा आपला इथे 7 ते 8 इंचाचा जर असेल, समजा आपण इथे 8 इंच जर टाकलं तर इथे गळारुंदी तुमची इथे वाढणार आहे आणि शोल्डर म्हणजे समजा इथे गळारुंदी तुमची 5 इंच आणि इकडच्या साईडला वाढली तर शोल्डर सुद्धा आपल्या इथे 5 इंच आणखी इकडच्या साईडला जाणार आहे आणि इथे शोल्डरचं माप जे आहे आपलं या साईडला अशा पद्धतीने येणार आहे. म्हणजे शोल्डरचं माप आपलं इकडे जाणार आणि इथे गळारुंदीचं माप सुद्धा आपलं इकडे 5 इंच इकडे सरकणार आहे. आता शोल्डरचं माप जर आपलं बॅक साइड मध्ये ज्या पद्धतीने चेंज होतं त्याच पद्धतीने आपलं फ्रंट साइड मध्ये सुद्धा चेंज होणार आहे. म्हणजे फ्रंट साइडच्या गळ्याच्या साइडने आपली गळारुंदी जी आहे 5 इंच या साइडला जाणार आहे आणि त्यानंतर शोल्डर सुद्धा आपलं 5 इंच पुढे सरकणार आहे अशा पद्धतीने आणि इथून आपल्या इथे मुंड्याचं माप येणार आहे. तर आता गळारुंदी इथे कमी जास्त झाली तर इथे फिटिंगच्या पार्ट मध्ये आपला काहीच फरक पडणार नाहीये, कारण जो आपल्या इथे मुंड्याचं माप असणार आहे तर ते मुंड्याचं माप आपल्या खालच्या बाजूने हे सेम राहणार आहे. फक्त इथे मुंड्याच्या मापामध्ये आपलं चेंज होणार आहे फ्रंट साइडच्या गळ्याच्या भागामध्ये. त्यानंतर आता आपण इथे स्लीव्ज पाहतोय. तर स्लीव्ज जर तुमची इथे मोठी आहे, समजा आता ही जी स्लीव्ज आहे ही स्लीव्ज आपण एकदा मोजून घेऊया किती इंचाची आहे. तर इथे बाहीची जी उंची आहे 10.25 इंच आहे. म्हणजे तयार बाही इथे तयार करून 9.25 इंचाची होणार आहे. तर इथे 6 इंचापेक्षा जर जास्त बाही असेल तर हे बाहीचे कटिंग तुम्ही इथे पाहू शकता, ही मोठी बाही आहे त्यामुळे इथे आपल्याला चेंजेस 6 इंचाच्या पुढे जर असेल तर फक्त दंडघेरामध्ये चेंजेस होणार आहेत. दंडघेर तुमचा आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर 6 इंचापेक्षा जर मोठी बाही असेल तर फक्त जेवढी उंची असेल तेवढंच तुम्हाला इथे स्लीव्स कमी करायचे आहे. शॉर्ट बाहीसाठी आपले इथे वेगळं पेपर कटिंग वापरणार आहोत. तर इथे बाही जी आहे 6 इंचापेक्षा जर मोठी आहे तर तुम्ही हे पेपर कटिंग वापरू शकता. फक्त यात चेंजेस काय करायचे आहे, हे जी बाही आहे आपल्याला जेवढ्या इंचाची तुमची बाही असणार आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचे. समजा इथे बाही तुमची 7 इंचाची असेल तर इथे 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे आपल्याला जी ओपन बाजू आहे तिथून तुम्हाला 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर मी इथे 8 इंचावरती मार्किंग केलं आणि ही स्लीव्स तुम्हाला अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने इथे स्लीव्स ठेवून घेतली आणि इथे आपला आहे तो पॅटर्न इथे कटिंग करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता फक्त इथे स्लीव्हची आपली जी उंची आहे ती कमी होणार आहे. पण इथे जर 6 इंचापेक्षा कमी स्लीव्ज असेल तर इथे आपलं जे काही आपली इथे कॅप हाईट आहे ती इथे चेंज होते. तर इथे मोठ्या स्लीव्ज मध्ये आपली कॅप हाईट जास्त असते, 3 इंचाची 3.5 इंचाची असते. तर इथे छोट्या स्लीव्ज मध्ये कॅप हाईट आपली शक्यतो 2 इंच 2.5 इंच किंवा 1.5 पावणे 2 इंच अशी असते. त्याच्यामुळे इथे बाहीचा शेप सुद्धा आपला इथे चेंज होतो. तर इथे मोठी स्लीव्ज असेल तर तुम्ही हे पॅटर्न वापरू शकता. जर छोटी स्लीव्ज असेल तर छोट्या स्लीव्ज साठी तुम्हाला बाहीचा पॅटर्न सुद्धा इथे चेंज करायचा आहे. जर या व्हिडिओ संबंधी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर आता हा जो काही पॅटर्न आहे मी इथे कटिंग करून घेतलीये. तर आता इथे मी पेपर पॅटर्न वापरून त्याची मार्किंग केलेली आहे. तर इथे मी ब्लाउजचं कटिंग करून घेतलीये. हा जो फ्रंटचा पार्ट आहे तो मी इथे ओपन बाजू नाही आपली, जर हा तुम्हाला फ्रंटला ओपन करायचा असेल तर हा फ्रंटचा पार्ट तुम्हाला ओपन साइडला कट करावा लागणार आहे. तर हा जो ब्लाउज आहे माझा बॅक हुक आहे त्यामुळे फ्रंट साइडला मी बंद बाजूने कट केलेला आहे. जर बॅक साइडला तुम्हाला बंद बाजू तयार करायची असेल तर इथे फ्रंट बाजू तुम्हाला ओपन साइडने कट करायची आहे आणि बंद बाजूवरती बॅक साइडचा पार्ट कट करायचा आहे.
आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओबद्दल जर काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर चला भेटूया पुढच्या नवीन एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. If we tried it